आज स्वामीचा प्रगट दिन आणि ह्या काळामध्ये स्वामी अवतारला आले. स्वामी हे आई अशी आहे की त्याची आठवण केल्यानंतर धावून येते आणि जे काही काम नडलेलं आहे ते अंतर्यामी आहे, ओळखीते. आणि मनोमन श्री गुरु स्वामी समर्थ असेत, ते पाहिल्याबरोबर त्यांना ओळखू येतं ह्याच्या मनात काय विचार चाललेत आणि ह्याला काय पाहिजे हे ओळखणारे आहेत. स्वामी म्हणतात, नाव घेतल्याबरोबर मी प्रगट होतोय, माझी आठवण करता मी तुझ्या पाठीशी आहे. आणि स्वामीची जो आठवण करतो, ज्यांना अनुभव आला ते सांगतात, स्वामी महाराजांनी मला एवढं मदत केली. ज्यावेळेस अशी परिस्थिती असते, सर्व काही इष्टमित्र नातीगोती असतात, ते फुकटच्या थापा देतात. आणि ज्यावेळेस आपल्यावर महान संकट निर्माण होईल त्यावेळेस मात्र सर्वजण बाजूला सरकतात. पण स्वामी महाराज तसे नाहीत. एकदा का त्यांचं चिंतन घेतल्यानंतर, श्री गुरु स्वामी समर्थ असले म्हटल्यानंतर त्यांना आपला आवाज तिथपर्यंत जातो आणि स्वामी कुठल्या ना कुठल्या रूपात आपल्याला भेटतात. ती जाण राहत नाही की स्वामीच आहेत म्हणून, परंतु काम न होणारे काम होऊन जातात. आणि म्हणून त्याच्यासाठी कुठल्याही देवाची आठवण करा, ते स्वामीच आहेत. शंकर म्हणा स्वामीच, पांडुरंग म्हणा स्वामीच, आदिमाय शक्ती स्वामीच. असं काही नाही स्वामी नाही असं म्हणण्याची एकही जगामध्ये जागाच उरत नाही. भगवान श्री हरिविष्णू स्वामीच. हे भगवंताने जसे जसे प्रसंग निर्माण होईल तसं तसं या भूतलावर त्यांनी अवतार घेतलेला आहे. आणि जे कार्य आहेत त्यावेळेस त्याने अवतार घेऊन भक्ताचं रक्षण केलेलं आहे. आताच्या या कालखंडामध्ये अल्प आयुष्याला असणारा मानवाला आयुष्य आहे. आणि एवढं असताना स्वामी महाराज प्रगट होत, नाव घेतल्याबरोबर ते प्रगट होतात. आणि जे प्रपंचिक इच्छा आहे आपली, ते प्रपंच करत असताना आपली जी इच्छा आहे ती इच्छा पूर्ण करतात. आणि इच्छा पूर्ण झाल्यानंतर असं स्वामी महाराज करतात, जे आपल्या मनातही काम होणार नाही, न होणारं काम सहजासहजी होऊन जातं. तो आशीर्वाद म्हणजे स्वामीचा. स्वामी महाराज म्हणतात, फक्त त्यांना अंतःकरणापासून जो बोलितो त्याची पाठराखण करतात. आणि त्याला धीर. स्वामी असे आहेत, जो थकलेला आहे त्या थकलेल्या व्यक्तीला तो प्रपंचामध्ये थांबलेला आहे आणि खिन्न बसलेला आहे. आणि त्याच्यामध्ये त्याला कोणच धावू शकत नाही. बाकी सर्व असणारे
माणसाला माणसाची किंमत कळत नाही, त्यावेळेस देव उभा राहतो. त्या न्यायाप्रमाणे कुठल्या ना कुठल्या गोष्टी रूपात अनोळखी माणूस येतो आणि आपलं जे कार्य आहे अगदी 2 सेकंदात ते कार्य करून निघून जातात, ते माहीत होऊन जात नाही. मात्र त्यावेळेस शेवटी आपल्याला आठवण होते की हे सर्वसामान्य नाही, आपण ज्याची अनन्य भावाने सेवा करतो असे स्वामी महाराज आहेत. असं ज्यावेळेस आपल्याला हृदयातून अंतःकरणातून जे खून पडते ते आपल्या लक्षात येते. असे स्वामी महाराज आहेत. स्वामी महाराजांची अशी लीला आहे, जो व्यक्ती विचारहीन झालेला आहे आणि अशा वेळेस आणि कधी कधी त्या व्यक्तीवर अंत होण्याची सुद्धा वेळ येते. जे जाणकार मंडळी असतात ते म्हणतात, अरे बाबा असं न करता तू भगवंताची आठवण कर, स्वामीची आठवण कर, निश्चित काहीतरी तुझ्या जीवनाला मार्ग मोकळा होईल. मग जे भाग्यवंत असतात स्वामीचं नाव घेतात आणि त्यांच्यावर श्रद्धा ठेवतात आणि आपला कार्यभाग स्वामीच्या चरणावर समर्पित करतात की स्वामी, मी जे कार्य करतोय हे कार्य कडाला नाही हो, माझा जो मनातला हेतू आहे तो हेतू पूर्ण हो. आणि असं म्हटल्याबरोबर स्वामी धीर देतात, बाळा मी तुझ्या पाठीशी आहे, भिवू नको, घाबरू नकोस, फक्त श्रद्धा ठेव. आणि अशी श्रद्धा ठेवल्यानंतर स्वामी प्रगट होतात आणि त्या भक्ताला झोपेत दृष्टांत देतात की स्वामी काम करत असताना काळ आणि वेळ हे सर्व काही सांगून टाकतात, ह्या वेळी तुझं काम होणार आहे. असे स्वामी महाराज जे काय ज्ञान आहेत त्यांना ज्ञान प्रकाश देतात. तशा लोकांना भक्तीची सवय लावतात, भक्तीचा रस पाजतात आणि मन त्याचं प्रफुल्लित करतात. मन प्रफुल्लित झाल्यानंतर तो भक्त पूर्णस्व स्वामीवर समर्पित करून आपलं कार्य प्रारंभ करतोय. आणि कार्य प्रारंभ झाल्यानंतर त्याच्या जीवनाला समाधान मिळतं. मग मला सांगा, प्रपंचिक काही गोष्टी प्राप्त झाल्यानंतर, समाधान वाटल्यानंतर माणूस भक्तीची कास धरतो. स्वामी महाराज त्या व्यक्तीला एवढं देतात ते त्याच्या स्वप्नात सुद्धा वाटलं नसेल मला हे असं कसं मिळेल. जे शक्य नाही ती गोष्ट स्वामी देतात, शक्य नाही ती गोष्ट करून दाखवतात. फक्त आपल्याला श्रद्धा आणि भाव स्वामीच्या चरणावर समर्पित करायचा आहे. काय सांगू देवा स्वामीचा उपकार, काय सांगू देवा स्वामीचा उपकार, हाका मारवेळी धावून येती,
हाक मारल्यावरी धावून येती मनोमन कामना पूर्ण करती मनोमन कामना पूर्ण करती. ते मनातली कामना आहे. मनोमन कामना जी आहे ते पूर्ण करते अशी स्वामी आई आहे. आपल्याला या रेलमधून आज एकच शिकायचं आहे. स्वामीच्या प्रगट दिनानिमित्त जे रंजले गांजले त्यांच्या बुद्धीवर जो कचरा साचलेला आहे तो कचरा दूर होऊन त्यांना जो स्वामी महाराज असेत जे थकलेला आहे, जीवनात थांबलाय, अशांना उभा करते आणि परत चालायला लावणारे स्वामी आहेत. म्हणून आज स्वामीच्या प्रगट दिनानिमित्त आपण सर्वजण एक सेकंद का होईना स्वामीचं दर्शन आपलं स्वामींची आठवण काढून आपलं जीवन सुखमय करून घ्यावं. आणि स्वामींना माझा एकच विनंती आहे, हे स्वामी मी पामर आहे, मी अज्ञानी आहे, मी आज संकल्प करतोय, माझं चित्त मन बुद्धी सदैव तुझ्या चरणाजवळ राहो आणि मला जो सात्विक बुद्धी देते आहे तुम्ही ते बुद्धी जे माझे सखे जीवलग आहेत, अतिप्रिय आहेत, तुम्हाला त्यांना तुझे विचार देण्यासाठी मला निवडलंस. माझ्या शब्दामध्ये एवढा भार दे, त्यांचा जो अवगुण आहे तो अवगुण समाप्त होऊन तुझ्या विचार त्यांना पटावत आणि जेणेकरून तुझ्या विचारा ऐकल्यानंतर तुझ्या कार्यामध्ये त्यांनी सहभागी व्हावं हीच माझी विनंती. रामकृष्णारी. वसुदेव सुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी प्रमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु.